तीर्थ पाणी प्यायल्यानं कुणी मोठा होत असेल तर 288 लोक मंत्री झाले असते असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी भोंदू अशोक खरातवर निशाणा साधला। असे मंत्र टाकल्यानं कुणाचंही नुकसान होत नाही, अशा पद्धतीनं पूजा केल्यानं कुणी मोठा झाला असता तर काँग्रेस कशाला मागे राहिली असती असा चिंता देखील मुनगंटीवारांनी काढला। काही लोक यावर विश्वास ठेवतात आणि मग देव त्यांना योग्य वेळी शिक्षा देतो। आम्ही अशा वाह्यात गोष्टीवर कधीच विश्वास ठेवत नाही, आमचा देवावर, धर्मावर आणि सेवेवर विश्वास आहे असं म्हणत मुनगंटीवारांनी भोंदू खरात प्रकरणावर टीका केली आहे। मध्ये जर आपल्याला आयुष्यामध्ये चांगलं घडवायचं असेल तर आई वडिलांना रोज नमस्कार केला तरी मी सांगतो जे कोणी करू शकणार नाही ते आपोआपच देव तुमच्या पाठीशी उभं राहून करेल। हे थोतांड आहे अशाने, पाणी पिल्यानी, तीर्थ पिल्यानी, अशाने काही आपलं आयुष्य बदलतं का? असं केलं उद्या 288 आमदारांनी हे केलं तर काय 288 मंत्री होणार आहे का? शेवटी देवाला कशाला अडचणीत आणता? हे थोतांड आहे आणि अशांना ठोकलं पाहिजे हे नक्की।